सर्वांना नमस्कार. दूरशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण केंद्र शिवाजी विद्यापीठद्वारे या बीसीआयडी आणि डे बाय डी काढण्याच्या संदर्भात एक आपण विशेष मार्गदर्शन सत्र आयोजित केलेलं आहे. आज दिनांक 6 सप्टेंबर 2024 रोजी. त्यामध्ये एम ए, बी एम ए, एम कॉम, MBA अशा कुठल्याही अभ्यासक्रमाला प्रवेशित असलेल्या प्रथम वर्षासाठी प्रवेशित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं मी दूरशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण केंद्र शिवाजी विद्यापीठद्वारे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. UGCच्या नवीन गाईडलाईन नुसार नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 या नवीन धोरणानुसार प्रत्येक विद्यार्थ्याला हा अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट ID म्हणजेच ABCID काढणं आवश्यक आहे. त्यासोबतच जे विद्यार्थी दूरशिक्षण केंद्रामध्ये प्रवेशित आहेत किंवा दूरशिक्षण माध्यमातून प्रवेश घेत आहेत, तर त्या विद्यार्थ्यांना DEB ID म्हणजे डिस्टन्स एज्युकेशन ब्युरो ID हा असा ID काढणं आवश्यक असतं. तर त्याची प्रोसिजर जी आहे ती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासोबतच हे काढण्याचे जे काही व्हिडिओ लिंक आहेत ते तुम्हाला मी या ग्रुपमध्ये म्हणजे आपल्या या जो काही गुगल मीटिंग आहे त्याच्या चॅटबॉक्स जे आहे तिथे मी तुम्हाला पाठवेन. त्यामुळे तुम्ही काय करायचंय की त्या चॅटबॉक्स मधनं ती लिंक जी आहे ती कॉपी करून तुम्ही सेव्ह करून ठेवू शकता आणि त्यानुसार मग नंतर त्याचा वापर करू शकता. किंवा तुमचे जे कुठले जे प्राध्यापक आहेत तुमच्या तुमच्या विषयांचे त्यांच्याकडून हे व्हिडिओ लिंक जे आहे ती देखील तुम्ही मागवू शकता. तर आता आपण नेमकं हा ABCID कसा काढायचा त्याची एक माहिती तुम्हाला मी या PPT माध्यमातून देईन. तुम्हाला तो तुमच्या मोबाईलवरनं काढावा लागतो. तर त्या दृष्टीनं तुम्ही प्रयत्न करू शकता. दुसरी गोष्ट अशी की आपला जो आधार कार्ड असतो त्याच्या आधारावर आपण ABCID काढतो. म्हणजे तपासून घेऊया की पहिल्यांदा आधार कार्ड हवं, आधार कार्डावरनं ABCID वरनं डे बाय डी असे हे 3 टप्प्यात आपल्याला करायला लागतं. त्यामुळे आपल्या सर्वांच्याकडे बहुतांश प्रत्येकाकडे आधार कार्ड असतं. त्या आधार कार्डाचा वापर करून आपण ABCID कार्ड काढायचा आणि ABCID कार्ड निघाल्यानंतर डे बाय डी काढायचा. डे बाय डी काढणं हा अत्यंत सोपं आहे. फक्त ABCID साठी तुम्हाला काय करायला लागेल की डिजी लॉकर वर जाऊन ही सगळी प्रोसेस करावी लागते. तर मी तुम्हाला थोडक्यात सगळे टप्पे एकदा दाखवतो. ABCID काय म्हणजे काय हे तुम्हाला मी आता दाखवलं. दिसतंय ना तुम्हाला सर्वांना PPT? हा म्हणजे कसं असते की 2024-25 पासून पण म्हणजे 25 साठी आपल्याकडे ABCID कार्ड करणं आवश्यक आहे. तर का आवश्यक आहे? जसं आपण बँकेमध्ये पैसे वगैरे गोळा करून ठेवतो त्याच पद्धतीनं आपल्याला तुम्ही जे कोर्सेस करता, पेपर देता, प्रत्येक सेमिस्टरला जे पेपर देतात त्याचे काही क्रेडिट्स असतात. तुम्ही बघितलं असेल की प्रत्येक पेपरला 4 क्रेडिट, 2 क्रेडिट असे काहीतरी क्रेडिट्स दिलेले असतात. तर ते क्रेडिट्स जे आहेत ते या ABCIDच्या माध्यमातून एका 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 ठिकाणी डिपॉझिट होतील म्हणजे एका ठिकाणी ते एकत्र केले जातील आणि त्याचबरोबर जसे त्याची जी माहिती आहे ती तुमच्या डिजी लॉकर मध्ये येईल. आता तुम्ही डिजी लॉकर लॉग इन केलं तुम्ही बऱ्याच जणांनी केलं असेल तर काही जणांचे 10वी-12वीचे गुणपत्रक जे आहे ते त्याच्यात दिसतात आपल्याला. त्याच पद्धतीने तुम्हाला तुमचे जे काही क्रेडिट्स आहेत तुम्ही मिळवलेले ते ABCIDच्या माध्यमातून एका जागी स्टोअर होतील. त्यासाठी ABCID कार्ड काढणं आपल्याकडं आवश्यक आहे आणि अनिवार्य आहे. हे कंपल्सरी आहे ABCID कार्ड असणे. या पद्धतीने जसं मी तुम्हाला म्हणालो की मी जसं क्रेडिट्स वगैरे गोळा होतं त्याची एक प्रोसेस त्यांनी इथं दाखवलेली आहे. आता आपल्याला पहिल्यांदा काय करायला लागेल ABCID कार्ड काढताना तर सगळ्यात पहिल्यांदा प्ले स्टोअर मधून डिजी लॉकर नावाचं जे ऍप आहे ते तुम्हाला डाउनलोड करावं लागेल. बऱ्याच लोकांच्या मोबाईलमध्ये हे ऍप ऑलरेडी डाउनलोड केलेलं असतं. काही जण लायसन्स काढण्यासाठी त्याचा वापर करतात तर लायसन्स त्याच्यामधनं मिळतं. तर त्यामुळे काही लोकांचे ड्रायव्हिंग लायसन्स जे आहेत ते डिजी लॉकर मध्ये असतात. काही लोकांनी 10वी-12वीच्या मार्कलिस्टसाठी डिजी लॉकर डाउनलोड केलेला असतो. तर काही लोकांच्याकडे तो असेल, ज्यांच्याकडे नाही त्यांनी
प्ले स्टोअर ऍप जे असतं, गुगलचं प्ले स्टोअर ऍप, त्याच्यातून हे डिजिलॉकर डाउनलोड करून घ्यायचं. त्यानंतर दुसरा टप्पा काय, की डिजिलॉकर डाउनलोड केल्यानंतर त्याच्यामध्ये आपलं क्रिएट अकाउंट मध्ये जावं लागेल. ज्यांनी अकाउंट क्रिएट केलं नाही त्यांच्यासाठी, ज्यांनी अकाउंट क्रिएट केलेलं नाहीये त्यांनी अकाउंट क्रिएट मध्ये जायचं आणि तिथं आपले आधार कार्डशी जोडलेला मोबाईल नंबर आणि आता सध्या जे काही ईमेल ऍड्रेस ते वापरतात तो ईमेल ऍड्रेस आपल्याला द्यावा लागतो. आता डिजिलॉकरला लॉग इन करताना काय करायचं, साधारणपणे भाषा जी आहे ती इंग्लिश निवडायची, कारण मराठी भाषा केल्यानंतर बऱ्याचदा काही प्रॉब्लेम येताना दिसलाय. तरी तुम्ही इंग्लिश घेतला तर इंग्लिश भाषेने तो फॉर्म भरायचा डिजिलॉकर. आता डाउनलोड केल्यानंतर काय करायचं, की त्याच्यावर काही परमिशन्स विचारते, आपण त्याच्यावर नेक्स्ट नेक्स्ट असे क्लिक करत जायचं. काही परमिशन विचारतात आणि लेट्स गो आलं की त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने जो या स्क्रीनवर उजव्या बाजूला दिसतोय, हा दिसतोय ना सगळ्यांना, पीपीटी मधला उजवी बाजू दिसतोय का? म्हणजे माईक अनम्यूट करून हो बोला सर. म्हणजे, हा, कारण मला मेसेज टाकला ते दिसणार नाही. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्हाला पहिल्यांदा दिसेल. हा, त्याच्यावर मग गेट स्टार्टेड नावाचा ऑप्शन असतो, तर त्याच्यावर आपण क्लिक करायचं. ते क्लिक केल्यानंतर तुम्हाला अकाउंट क्रिएट करण्यासाठीची माहिती म्हणजे साइन इन आणि क्रिएट अकाउंट. आता ज्याचं साइन इन आहे, ज्यानं आधीच डिजिलॉकर डाउनलोड केलेलं आहे, त्यानं साइन इन करून डिजिलॉकर उघडावं. ज्यानं आधी कधीच वापर केला नाही त्यानं क्रिएट अकाउंट मध्ये जाऊन डिजिलॉकर साठी अकाउंट काढायचा, म्हणजे आपलं लॉकर उघडायचं, बेसिकली डिजिटली लॉकर तो उघडायचा. तिथे गेल्यानंतर तुम्हाला साधारण ही माहिती विचारली जाईल, म्हणजे त्यात तुमचं पूर्ण नाव विचारलं जाईल. तिथं काय करायचं, आपण आधार कार्डवरचं जे नाव आहे ते त्याच्यावर टाकायचं. दुसरी एक त्याच्यात अडचण काय असते, की आधार कार्डवरचं नाव हे ऍडमिशनच्या नावाप्रमाणे असावं. म्हणजे साधारण काय होतं, प्रॉब्लेम काय होतो, की काही लोकांची नावं बदललेली असतात आणि आधार कार्डवरचं नाव वेगळं असतं आणि ऍडमिशन साठी नाव वेगळं असतं. अशा लोकांनी साधारणपणे आपलं आधार कार्डवरचं नाव जे आहे ते इथं टाकावं, कारण एबीसीआयडी हा आधार कार्डवरच निघतो. त्यामुळे आधार कार्डवरचं नाव इथं टाकून त्यांनी पुढचे डिटेल्स ते भरायचे, म्हणजे जन्मतारीख भरायची, मेल फिमेल ऑदर, म्हणजे हे काही जे काही जेंडर आहे त्याचं त्याचे पण ते निवडायचे. त्याच्यानंतर तुमचा जो तुमच्याकडे आधारला जोडलेला नंबर असतो तो नंबर तिथं टाकायचा. आता त्याच्यानंतर काय करायचं, की 6 डिजिट पिन नंबर एक टाकावा लागतो. हा, 6 डिजिट जिथं डॉट डॉट असं दिसतं की नाही इथं, तिथं तुम्हाला तो 6 अंकी नंबर जो आहे तो टाकावा लागतो. त्याच्यानंतर हा 6 अंकी नंबर निवडताना साधारण तुमच्या अत्यंत लक्षात राहील असा नंबर निवडायचा, कारण बऱ्याचदा बरेच जण विसरून जातात आपण काय निवडलेला होता. तर माझी ट्रिक काय आहे, मी काय साधारण पद्धत वापरतो, की समजा आता याच्यामध्ये बघा, आता आपल्याकडे इथं एक बर्थ दिसते, पाटील कोमल बाळू यांचं आहे, ते डेट ऑफ बर्थ काय 30 सप्टेंबर 1999. तर मी साधारण काय म्हणतो, की महिन्याचा 09, हा 09 सप्टेंबर महिन्याचा म्हणून जो 09 आहेत ते आणि 1999 असे 4 अंक, असे टोटल 6 अंकांचे मिळून हा कोड बनवतो, म्हणजे 09 1999 असं पिनकोड आपण बनवतो. तर असा पिन तुम्ही एक तुम्हाला लक्षात राहील असा निवडा. त्याच्यानंतर ईमेल आयडी टाका, स्वतःचा आधार नंबर टाईप करा आणि सबमिट वर क्लिक करायचं. एवढं केल्यानंतर काय होईल, की तुम्हाला आधार कार्ड जो आहे त्याची ओटीपी येईल. तुमच्या आधार कार्डचा जो जोडलेला लिंक केलेला मोबाईल नंबर आहे त्याच्यावर तुमचा ओटीपी जाईल आणि तो ओटीपी तुम्हाला या इथं टाकायचा आहे. इथेच तुम्हाला वरती तुमच्या मोबाईलचे 4 आकडे दिसतील बघा. दिसतात का 4 आकडे? दिसतात काय? येते लक्षात? 4 आकडे दिसतात का तुम्हाला तिथं? तिथे लिहिलं बघ, मोबाईल एंडिंग होय होय. स्टार दिसतात की मारून मग 4 आकडे. तिथं आपला मोबाईल नंबर तोच आहे का खात्री करायचा, कारण बऱ्याचदा काय होतं, आपल्याला वाटतं आपला आधार लिंक झालेला आहे, हा, आधार आणि मोबाईल, आणि मग आपण ओटीपी साठी हे करतो, मात्र तो नंबर वेगळाच असतो आपला. असं होतंय, त्यामुळं जरा मोबाईल एकदा इकडं बघायचा. त्याच्यानंतर पुढची स्टेप काय, की तो ओटीपी टाकला की असं नवीन उघडतं आणि तिथं युजर नेम सेट करा असा ऑप्शन येतो. मग तुम्हाला जे आठवणीत राहील असा एक युजर नेम आपल्याला
सोपा, लक्षात राहील असा युजर नेम टाकायचा. जसं मी आता इथं टाकलेला आहे. आणि मग ओकेवर क्लिक करायचं. आता त्याच्यानंतर काय करायचं, आता हे युजर नेम तुम्ही सेट केला, बरोबर, आणि तो इथं तुम्ही एक 6 अंकी पिन पण तयार केलंय, बरोबर. आता लॉग इन करताना काय करायचं मग पुढं, की परत साइन इनला तुम्ही याल. युजर नेम तयार केल्यावर परत साइन इन दिसेल. साइन इन वर क्लिक करा आणि तिथं मोबाईल ऑब्लिक आधार ऑब्लिक मोबाईल और युजर नेम असं तुम्हाला दिसेल. तर त्याच्यामध्ये आधार नंबर टाकून तुम्ही तो 6 अंकी पिन नंबर जो बनवला होता तो टाकू शकता, किंवा युजर नेम जो तुम्ही तयार केलेला आहे तो टाकून 6 अंकी पिन असं टाकू शकता आणि मग साइन इन करू शकता. ठीक आहे. साइन इन केल्यानंतर तुम्हाला परत एकदा आधारचं ओटीपी ते विचारणार. हा, मग आधारला परत तुमचा ओटीपी जाईल आणि तो ओटीपी तुम्हाला आला की तो ओटीपी तर टाकून परत सबमिट वर क्लिक करायचं. ही प्रोसेस झाल्यानंतर ज्यावेळी ते ऍक्च्युअल तुमचं असं डिजिलॉकरचं हे जे दिसतं की नाही उजव्या साईडला, तसं तुम्हाला डिजिलॉकरचं पेज दिसेल. हा, तर ते दिसल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, खाली एक दुर्बीण सारखं चिन्ह दिसेल, हा, ज्याला आपण सर्च चिन्ह असतो की नाही, दिसतंय काय, इथे सर्च चिन्ह आहे बघा, थोडं मोठं करून दाखवलेलं आहे. हा, हा तर दिसतंय त्या सर. हा त्या सर्चच्या चिन्हवर क्लिक करायचं आणि तिथं काय शोधायचं, APAAR असं शोधायचं. APAAR. हा, काय शोधणार, APAAR. ठीक आहे, असं शोधायचं त्याच्यावर. आणि ते शोधलं की तुम्हाला तिथं APAR ऑब्लिक ABC ID असं तुम्हाला एक सर्च मधलं रिझल्ट दिसेल. ठीक आहे, आणि ते दिसलं की त्याच्यावर तुम्हाला क्लिक करा. हे बघा इथं जे दाखवलंय की नाही, या ब्लॉक मध्ये तुम्हाला दिसेल बघा इथं. हं? असं ते दिसतं. एबीसी आयडी कार्ड दिसतंय की नाही, तिथं साधारण APAR शोधलं की APAR ऑब्लिक एबीसी आयडी असं आपल्याला आयकॉन दिसतं. तर त्याच्यावर क्लिक करायचं आणि क्लिक केल्यानंतर इकडची माहिती जी आहे, या पद्धतीची माहिती जी आहे ती आपल्याला भरायची आहे. त्यात मग काय करायचं, की आधारनुसार तुमचं नाव इथं लिहायचं, डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायचं, जेंडर सिलेक्ट करायचं. आणि मग तिथं ऍडमिशन इयर विचारेल. आता तुमच्यापैकी अनेक जणांनी आता 2024ला ऍडमिशन घेतलेलं आहे. ठीक आहे, तर त्यांनी 2024 ऍडमिशन सिलेक्ट करायचं. त्याच्यानंतर आयडेंटिटी टाईप न्यू आयडेंटिटी ऍडमिशन असं सिलेक्ट करायचं. आणि आयडेंटिफाय व्हॅल्यू मग मोबाईल नंबर तिथं टाकायचा आणि इन्स्टिट्यूशन नेम मध्ये सर्च करायचं शिवाजी युनिव्हर्सिटी. असं शिवाजी असं टाकलं की तुम्हाला काय येईल, की काही छत्रपती शिवाजी युनिव्हर्सिटी, छत्रपती शिवाजी कॉलेज असं काही नावं दिसतील. तर तसं न बघता शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर असं जे नाव सगळ्यात शेवटी दिसेल त्या शिवाजी असं सर्च केल्यावर, तर त्याच्यावर क्लिक करून ते सिलेक्ट करायचं आणि गेट डॉक्युमेंट वर क्लिक करायचं. एवढं केल्यानंतर तुम्हाला असं आधार फेचिंग असं एक ऑप्शन तुम्हाला दिसेल. हा, इथं काय करायचं, पहिल्यांदा यायचं. म्हणजे तुम्ही सर्चचं बटन दाबलं, गेट डॉक्युमेंट्स म्हणलं की परत होम पेज येईल. होम पेज आले की तिथं इश्यूड असं लिहिलेलं आहे, त्याच्यावर क्लिक करायचं. हा, इश्यूड असं लिहिलेलं, आणि ते इश्यूड असं लिहिलं की तुम्हाला इथं इश्यू केलेले डॉक्युमेंट्स तुम्हाला इथं दिसतील अशा पद्धतीने. इथं वरती दिसतात इश्यू केलेले डॉक्युमेंट आणि त्यात एबीसी आयडी तुम्हाला दिसतो. मग त्या एबीसी आयडी वर ते फेच होतं आणि मग नंतर ग्रीन कलरचा टिक मार्क येतो त्याच्यासमोर. तर त्याच्यावर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने तुमचा एबीसी आयडी जो आहे तो तुम्हाला दिसतो. अशा पद्धतीने तो एबीसी आयडी तुम्हाला दिसेल. आलं लक्षात? हे असा एबीसी आयडी असतो, त्याच्यावर तुमचं नाव असतं, डेट ऑफ बर्थ असतं, जेंडर असतं आणि एबीसी आयडी म्हणून 12 अंकी असा नंबर असतो. तर असा हा एबीसी आयडी तुम्हाला याच्या माध्यमातून काढता येतो. हं? आणि मग याचं काय करायचं, याची हार्ड कॉपी काढायची, म्हणजे याची प्रिंट काढायची. पीडीएफ मध्ये डाउनलोड होतं किंवा इमेज म्हणून शेअर पण करता येतं. त्याची प्रिंट काढायची आणि ती आपल्या स्टडी सेंटर मध्ये नेऊन जमा करायची. आलं लक्षात? आलं हो ओके सर. ओके सर. हा, हो तुम्हाला काही याच्या संदर्भात अडचण आहे? नाही सर. हा, कुणी लगेच लेफ्ट होऊ नका, कारण अजून एक डे बॅडी नावाचा एक इश्यू आहे, तो आपण त्याची पण चर्चा करायची आहे आपण.
एकच सेकंड. आता यासोबतच आपल्याला काय करायचं की डे बाय डे नावाचा एक आयडी आपल्याला काढायचा आहे. तर आता या समीक्षा जाधव ज्या आहेत, त्यांचा एबीसी आयडी आहे त्यांच्याकडे, बरोबर? हो सर आहे. हा, मग आपण तो एबीसी आयडी वापरून त्याच्यावरून तुमचा डे बाय डे काढूया. ठीक आहे. तर ती प्रोसेस मी आता लाईव्ह दाखवतो याच्यावर. ही लाईव्ह दाखवेन, म्हणजे त्याच्यात हो तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे. हो फक्त आता काय मुद्दा काय सगळ्यांनी लक्ष द्या की डे बाय डे आपल्याला हा हा डिस्टन्स एज्युकेशन ब्युरो त्याची वेबसाईट आहे, तिथे जाऊन आपल्याला काढायचं आहे. तर ती प्रोसेस मी तुम्हाला दाखवतो. तर पीपीटीची आवश्यकता राहत नाही आता. आता आपण काय करूया, टॅब मी शेअर करेन तुम्हाला. ओके. आता हे तुम्हाला टॅब मी शेअर केलेला दिसतोय, ब्लँक दिसेल बघा, गुगल सर्च आला असेल फक्त त्यावर. हा दिसतंय की सर. हा सर. दिसतंय ना? हो ठीक हो आहे. आता पण दिसतोय. आता मी दुसऱ्या टॅबवर गेले तरी दिसतोय व्यवस्थित. दिसतोय की ओके सर. सर. दिसतोय ना तुम्हाला? हो दिसतोय सर. बरं, ठीक. हो सर दिसतोय. आता इथं या सर्च मध्ये यायचं. काय इथं खाली सर्च असेल किंवा तुम्ही मोबाईल मध्ये करत असाल तर वरच्या बाजूला तुम्हाला सर्च करता येते, बरोबर? आणि इथं काय करायचं, तर DEB ID असं सर्च करायचं. काय करायचं, DEB ID, डिस्टन्स एज्युकेशन ब्युरो आयडी, बरोबर? डेब त्याला आपण म्हणतोय. तुम्ही नुसतं डेब म्हणाला तर त्याच्यात काय स्पेलिंग लिहिताना कन्फ्युज होऊ शकतं. DEB आयडी त्याला म्हणा, आणि तुम्हाला मग ते व्यवस्थित तिथं सापडते. आलं लक्षात? गुगलमध्ये डेब आयडी असं सर्च करायचं. ते सर्च केल्यानंतर इथं पहिली लिंक जी तुम्हाला दिसेल, डेब ऍडमिशन, त्याच्यावर क्लिक करायचं. त्याच्यावर तुम्ही क्लिक केलं त्यांच्याशी बोलू. डेब आयडी वर क्लिक केलं की तुम्हाला इथं एंटर एबीसी आयडी असं तुम्हाला दिसेल. दिसतंय हे? आता मी गेट युअर डेब आयडी असं लिहिलेलं दाखवते बघा. हा दिसतोय की सर. हा, मग आता एंटर हो सर एबीसी आयडी दिसतोय. असं त्याच्यावर लिहिलेलं आहे, बरोबर? तर आता इथं काय करायचं, तो आपला 12 अंकी जो एबीसी आयडी आहे तो इथं टाकायचा आहे आपल्याला. ठीक आहे. तर आता या ज्या काय नाव, समीक्षा जाधव आहेत, तर त्यांनी तो जरा आयडी जो आहे, नंबर जो आहे एबीसी आयडी त्यांचा, तर तो या चॅट बॉक्स मध्ये टाकावा. हा सर. ओके सर चालेल. जर टाका म्हणजे मला तिथं तो वापरता येईल. हो सर लगेच. नाहीतर एक काम करा, तुमच्याकडे माझा नंबर आहे काय? नाही सर, सांगू का नाही तर मी सर? नंबर नाही, तेवढे कन्फ्युजन होईल. टाका तुम्ही याच्यात. मी मग नंबर सांगतो, मला नंबरला व्हॉट्सअप करा तुम्ही. हो सर चालते चालते. एकच मिनिट हा सर. आता त्यांनी काय सर आला केलं, का? हो आला आला. कॉपी करून इथं हा टाकलेलं आहे. ठीक आहे. पण काय आहे की त्याच्यामध्ये जे आडवे रेषा होत्या, त्या रेषा पण कॉपी केल्यात. मग बऱ्याचदा आपले काय होतं की आपण तेच कॉपी करतो आणि तिथं पेस्ट करतो. म्हणजे काय होतं बघा, हा हा. आयडी मध्ये अशा टाकल्या, एंटर केलं तर काय होईल बघू काय होतं. प्रोसेसिंग. प्रोसेसिंग म्हणते, इनव्हॅलिड एबीसी आयडी म्हणते आता यांचं, बरोबर?
हा हा कधीतरी तर त्या हा रेषा सर कट करा. कट करायला पाहिजेत बरोबर हा 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 रेषा कट केल्यावर सर हा मग आता आपण रेषा कट करून बघू आणि एंटर म्हणू. हा तर आता यांचं काय झालंय, यांनी एबीसीआयडी डे बाय डे ऑलरेडी काढलेला होता किंवा त्यांच्यासाठी कुणीतरी काढलेला आहे. ठीक आहे. ऐका ना सर. हा मला सर 2-3 दिवसापूर्वी ईमेलला एक मेसेज आलाय आणि त्याच्यामध्ये लिहिलंय डिअर स्टुडंट आणि डे बाय डीज आणि त्याच्या पुढे तो डे बाय डी मला वाटते 12 का काहीतरी अंकी आहे तो. बर हाच दिसतोय ना समोरचा, तोच असेल नंबर. 09 मी सांगू का सर तुम्हाला हा. मला आलेला टेक्स्ट मेसेज, मला ती स्क्रीन व्यवस्थित दिसत नाही तुमची. बर थांबा, झूम करायला पाहिजे काय? हा सर चालेल ना झूम केलं तर. दिसतोय आता, हा ब्ल्यू कलर मध्ये टाकलाय बघा. एकच मिनिट हा सर, लगेच सांगते तुम्हाला. एक सेकंड सर. हा 09 0924 हा 00 2504 250 हा सर. हा मला आलाय सर, ईमेलला मेसेज आलाय. हा ठीक आहे. मग तुमचं डे बाय डे काढलेलं आहे आणि ते तुम्हाला कळवलेलं आहे, बरोबर आहे. ओके सर, म्हणजे मला आता काढायची गरज नाही ना डबल? नाही, तुम्हाला आता काय करायचं, तुम्ही फक्त एबीसीआयडी टाकायचा आणि हा जो स्क्रीनशॉट घ्यायचा याचा, हा जो नंबर दिसतोय की नाही आता डे बाय डीचा, याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आणि त्याची प्रिंट काढून कॉलेजमध्ये जमा करायची. ठीक आहे. ओके ओके सर, चालतंय. चालतंय. मग आता यांचा एबीसीआयडी वरनं डे बाय डी काढलेला होता, त्यामुळे आपल्याला त्याच्यात काय म्हणजे पाहता आलं नाही. अजून कुणाचं एबीसीआयडी आहे का अवेलेबल, ज्याला डे बाय डी काढायचं आहे, असं कोण असेल तर सांगा. आहे का कुणी? आहे का कुणी ज्याला एबीसीआयडी आहे आणि डे बाय डी काढायचं, असं कोण आहे का? हॅलो सर. हा बोला. सर, जे आता स्क्रीन वरती ते डीबी आयडी आलंय बघा, तसं जर आलं तर मध्ये काढलेलं आहे म्हणायचं काय? हा नाही नाही नाही, असं नाहीये. तिथं नंबर टाकल्यावर यांचं जसं आता नाव दिसतं, नाव हा, आणि तसं म्हणजे हिस्ट्री सगळी आलेली, नेम, जेंडर आणि डेट ऑफ बर्थ आणि ते आयडी. हा मग झालं, तुम्ही काढलेलं आहे तुमचं. हा तसं मग ते त्याला फक्त प्रिंट काढायची त्याची. बर बर, ठीक आहे. थँक्यू सर. उभारल्यात येऊन आता. आता कुणाला मी शंका आहे सांगा. काय कुणाला काही शंका आहे अजून? नाही सर. तुम्ही सगळेजण लवकरात लवकर तुमचे एबीसीआयडी आणि काढा. ज्यांचे एबीसीआयडी नाहीत त्यांनी एबीसीआयडी काढायचं आहे, ज्यांचे डे बाय डी नाहीत त्यांनी डे बाय डी काढायचं. हा ही काढून प्रोसेस करा. आता याच्यात काय होतं, फक्त मी तुम्हाला दाखवतो. आता इथं आपल्याकडे नाही येते, पण ज्यांचा समजा एबीसीआयडी आहे आणि डे बाय डी निघत नाही, जसं आता यांचा निघालेला दिसतो की नाही आपल्याला, ऑटोमॅटिक निघालेला आहे, आधीच काढलेला आहे कोणतरी, पण तुमचा ज्याचा नाहीये त्याला इथं 2 प्रश्न फक्त विचारले जातात. एक तरी ही जशी ही माहिती आहे की नाही, ईमेल ऍड्रेस एक विचारला जातो काय, आणि मग ईमेल ऍड्रेस एक विचारला जातो आणि डेट ऑफ बर्थ बहुतेक विचारला जातो. हा एकच सेकंड ना. डे बाय डी काढताना, हॅलो, डे बाय डी काढताना ईमेल ऍड्रेस विचारते, अजून काय विचारते? मोबाईल नंबर आणि डेट ऑफ बर्थ नाही विचारत. तर साधारणपणे ज्यावेळी तुम्ही एबीसीआयडी वरती टाकता आणि सबमिट वर क्लिक करता, ठीक आहे, तर त्यावेळी तुम्हाला फक्त ईमेल ऍड्रेस आणि मोबाईल नंबर विचारला जाईल. हा मग तुमचा जो ईमेल ऍड्रेस आहे तो तिथे तुम्ही टाकायचा आणि मग त्याच्यावरनं सबमिट म्हटलं की तुमचं डे बाय डी क्रिएटेड म्हणून मेसेज येतो आणि मग तुम्हाला तो काय म्हणता येईल आपल्याला, डे बाय डी तयार करून मिळतो. हा तुम्हाला माझ्याकडे एक स्क्रीनशॉट होतं त्याचं, मला सापडते का बघून सांगतो काय नेमकं. आता व्हिडिओ आहे, त्या व्हिडिओ मध्ये हे सगळं आहे, तुम्ही ते व्हिडिओ मध्ये हे बघू शकता.
तुम्हाला व्हिडिओ शेअर करतोय, व्हिडिओची लिंक शेअर करतोय तुम्हाला. आणि कुणाला काही शंका असतील तर विचारा मला तुम्ही. आपण ऑनलाईन एबीसीआयडी बद्दल असेल किंवा डे बाय डी बद्दल जी काही शंका असतील ती विचारा मला. हॅलो. हा बोला. सर मी महादेव नरोडे बोलतोय. हा सर माझं BA पुणे विद्यापीठातून झालंय बर आणि आता मी सोशिओलॉजीसाठी साताऱ्यातल्या कॉलेजला ऍडमिशन घेतलंय बर आणि ड्युअल डिग्रीसाठी पण मी ऍप्लिकेशन केलंय सर. बर तर मग मी हिस्ट्रीसाठी ड्युअल डिग्रीसाठी केलेलं ऍडमिशन, बर सोशिओलॉजी आणि हिस्ट्री. बर पुढची प्रोसेस मला कळत नाहीये नेमकं काय करायचं नाही कसं. तुम्ही त्या दिवशी आपलं फोनवर बोलणं झालंय ना, बरोबर की? हा सर, पण मला ऍक्च्युअली माहिती नाही, पण आपलं बोलणं झालंय सर. आय थिंक सर नाही, हिस्ट्रीचे सर तुम्ही होते फोन केला त्यांचे. होता. मीच इतिहासाचा प्राध्यापक आहे अच्छा, शिक्षण केंद्रामध्ये. आणि आज सकाळीच मी तुमचा विचार केला होता. तुम्हाला मी पाटोळे सरांशी बोलायला सांगितलं होतं. ओके ओके, राईट, बरोबर आहे. बरोबर आहे बरोबर आहे सर. कसं असतं, ड्युअल डिग्रीचा फॉर्म भरला म्हणजे ऍडमिशन झालं असं नाहीये. ओके ते ड्युअल डिग्रीचा अर्थ काय, की तुम्ही 2 जागी प्रवेश घेता हे आपण विद्यापीठाला कळवतो. त्यासाठी ड्युअल डिग्रीचा फॉर्म. म्हणजे याचा अर्थ काय, की 2 जागी तुम्ही ऍडमिशन घ्यायला पाहिजे. तुम्ही काय केलंय, की सोशिओलॉजीला फक्त ऍडमिशन घेतलं आणि ओके इतिहासचा ऍडमिशन फॉर्म न भरता इतिहासासाठी म्हणून ड्युअल डिग्रीचा फॉर्म भरलाय. बरोबर तुम्ही ओके. असंच केलंय ना? हो सर, हो बरोबर आहे. हा, तर ही प्रोसेस चुकीची आहे. तुम्ही काय करायला पाहिजे, आता सोशिओलॉजीचा फॉर्म भरला की नाही, आता तुम्ही इतिहासचा फॉर्म भरून घ्या, ऍडमिशन फॉर्म. त्याची फी भरायची. त्याची 4,970 रुपये फी आहे की नाही, ती पूर्ण फी भरायला लागेल तुम्हाला. आणि मग ओके तिचा तो फॉर्मचे सगळी कागदपत्र वगैरे नेऊन कॉलेजला जमा करायची. आणि ती जमा केल्यानंतर त्याचा PRN तयार झाला की लगेच एक्झाम फॉर्म पण भरायचा. आता ही तुम्हाला 2 दिवसात प्रोसेस करायला पाहिजे आणि त्याच्यानंतर ड्युअल डिग्रीचा फॉर्म भरायला हवा. आता तुम्ही तो ऑलरेडी भरलेला आहे. तर तो तसा राहू दे, त्याच्यावर आपण सोल्युशन काढू. फक्त आता ऍडमिशन फॉर्म तुम्ही करून घ्या. आलं सर मला हिस्ट्रीला आता भरता येऊ शकेल का? हो, भरा तुम्ही आता फॉर्म. लिंक चालू आहे, भरून टाका. आणि लगेच कुठलं कॉलेज आहे तुमचं? मी साताऱ्यात LBS कॉलेज घेतलंय सर. LBS कॉलेज आहे, योगेश कदम सर आहेत तिथं. बरोबर? ओके ऍडमिशन फॉर्म भरा आणि लगेच जाऊन त्यांना भेटा. फॉर्मची प्रिंट आणि कागदपत्रांची प्रिंट घेऊन. सोशिओलॉजीला पण तिथंच घेतलं का तुम्ही? हा सर, दोन्ही पण मी तिथंच घेतोय सर, कारण मला साताऱ्यात जवळ पडेल तिथंच. बरं, खरं ते दोन्ही फर्स्ट इयरला आहे का तुम्ही? आता सर फर्स्ट इयरला घेतोय, म्हणजे MA फर्स्ट इयर साठी. सोशिओलॉजी पण फर्स्ट इयर, इतिहास पण फर्स्ट इयर. हो सर. फक्त काय असतं, सोशल सायन्सचे जे विषय असतात ना, त्याच्या परीक्षा ओव्हरलॅप होतात. ओके, त्याला काय पर्याय सर, कसं करता येईल? आता मग ते तुम्हाला ते 2 विषयातच आत्ताच करायचं आहे काय? नाही सर, जर सुविधा असेल तर आपण करू शकतो सर. माझं असं सुविधा म्हणणं आहे, आहे. फक्त काही पेपर मग तुमचे बुडतील. सर असं करता येणार नाही. ठीक आहे, मी फर्स्ट इयर तसं करू शकतो सर, म्हणजे काही पेपरच्या बाबतीत. पण मला सायमल्टेनियसली 2 डिग्र्या भेटणार नाहीत ना मग त्यावेळेस. म्हणजे जे काय आपण रूल्स रेग्युलेशन नुसार केलंय ना सर चालू ड्युअल डिग्रीचं. बरोबर आहे की, मान्य आहे मला. त्याचं काय आहे की एक्झाम कोलॅप्स होणार नाही असं आपण सांगतोय ना त्याच्यात. आता ते काय होतं, सोशल सायन्सचं टाइम टेबल बनवताना सगळे सोशल सायन्स एका वेळी असतात. काय होतं बऱ्याचदा 10-12 पेपर असतात. बरोबर आहे सगळ्या विषयाचे. त्यातले आपले ऑप्शनचे मिळून कंपल्सरी मिळून आपले 4 ते 5 पेपर असतात. मग त्यातलं एखाद्या वेळी काय होतं, सोशल सायन्सचे इतिहासचे जे 2 पेपर असतात त्याच दिवशी त्याच वेळी सोशिओलॉजी पण 2 पेपर असतात. असा काही वेळा प्रॉब्लेम होतो. तर त्यावेळी ते पेपर राहतात. पण हे पेपर तुम्हाला नंतरच्या सेमिस्टरला कव्हर करता येतात. पण सर 2 वर्षामध्ये मग 2 डिग्र्या नाही होणार, मग ते पुढे 3च वर्ष जातील. नाही होऊ शकते की आलटून पालटून ते कव्हर करता येतं किंवा एखादा सेमिस्टर जास्त होतो. मग सर मग ते ड्युअल डिग्रीचा मग मला फायदाच घेता येणार नाही ना सर, पुढे जर जात असेल तर तसं. नाही, तुम्ही मग दुसऱ्या लँग्वेजचं वगैरे घेतलं तर तुम्हाला ते घेता येईल. आता ओव्हरलॅप काही पेपर लँग्वेजला पण एखादा पेपर कधी कधी होतो ओव्हरलॅप. सगळ्याच ह्याच्यानं नाही करता येत आपल्याला. सर म्हणजे माझं काय म्हणणं आहे सर, की मला करता यावं, कारण जर ती सोय जर असेल सर विद्यापीठाकडून तर मग थोडंसं विद्यापीठाकडनं ती सोय आहे. आता काय फक्त आपल्या विद्यापीठाच्या पेपरचा प्रॉब्लेम नसतो. आपल्याकडे 2 अभ्यासक्रमांना दुसऱ्या विद्यापीठातला किंवा दुसऱ्या
कॉलेजमधला किंवा ऑटोनॉमस कॉलेजमधला असे पण विद्यार्थी आपल्याकडे येतात किंवा बीएडचे किंवा डीएडचे विद्यार्थी पण असतात. तर सगळ्यांच्या परीक्षा ओव्हरलॅप होतात की नाही, ते आपल्याला टाळता येत नाही. म्हणून ज्यावेळी सोशल सायन्सचा असतो त्यावेळी मी त्याला आधीच आम्ही सांगतो की बाबा असं होण्याची शक्यता असते. लँग्वेज आणि सोशल सायन्स असेल, एक लँग्वेजचा कोर्स, एक सोशल सायन्सचा कोर्स, त्याला शक्यतो असा इश्यू येत नाही. सर असंच झालं तर होऊ शकतं का? समजा मी एखादा लँग्वेजचा पेपर घेतला, समजा फॉर एक्झाम्पल मी मराठी स्पेशलायझेशन करतोय हं. आणि त्याबरोबर सोशिओलॉजी किंवा हिस्ट्री करतोय, तर मग ते ओव्हरलॅप नाही होणार ना सर पेपर? खूप कमी शक्यता असते ओव्हरलॅप व्हायची. इतिहास आणि सोशल सायन्स मध्ये खूप जास्त असते. ओके ओके ओके. म्हणजे काय होईल सर माहिती आहे का, मग त्याचा मला फायदाच घेता येणार नाही सर. विद्यापीठाने सुविधा दिली आहे, ते वेल अँड गुड आहे सर. माझ्या आणि सर आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये कुठे दिलेली नाहीये सर माझ्या माहितीप्रमाणे. आपल्याकडे हो ना, मग त्याच्यात पण ते सगळं इम्प्लिमेंट करताना काही काही हे पण आहेत ना त्याच्यात, की आपल्याला ज्या परीक्षा घ्यायच्या आहे त्यावेळी ते टाइम टेबल ऍडजस्ट होत नाही बऱ्याचदा. त्यामुळे सोशल सायन्सचे सगळे पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमिक्स असे एकत्र असतात. ओके 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 मी सर. तुम्हाला कल्पना दिली आहे, त्यावेळी तुम्ही निर्णय घ्या. तुम्ही दिली सर, तुम्ही आपलं बोलणं झालं त्यावेळेस. पण मी काय करतो सर, हिस्ट्रीचं घेऊन टाकतो ऍडमिशन. हां. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे साधारणतः माझा एक सेमिस्टर पुढे जाऊ शकतं जर समजा ओव्हरलॅप झालं तर. तुम्ही म्हणजे कुठलाही विषय शिल्लक ठेवू नका. जे जे पेपर तुम्हाला देता येत तर ते सगळे पास व्हायचं अशा दृष्टीनं तुमची तयारी असेल तर तुमचं सर फक्त 100% सर. दोन्हीमध्ये पण सर ना, मला पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं आहे आणि मी फक्त हेच होईल की ओव्हरलॅप झाले तर मी ते पेपर शेवटच्या म्हणजे साधारणतः 2026च्या मार्चच्या नंतर देऊ शकेल अशा अगदी पद्धतीने. अगदी होऊ शकते. ओके सर. ओके सर. थँक्यू 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 सर. थँक्यू. डे बाय डे काढल्यावर ईमेल आला नाही ना तरी काय हरकत नाहीये. तुम्ही शर्वरी जमदाडेंनी प्रश्न विचारलाय की डे बाय डे काढल्यावर ईमेल यायला पाहिजे का? असं काही नाहीये. तुम्ही तो डे बाय डीचा स्क्रीनशॉट जो आहे तो व्यवस्थित सेव्ह करून ठेवा आणि तुम्ही ज्या ज्यावेळी एबीसीआयडी टाकाल तिथं त्यावेळी तो डे बाय डी मध्ये त्याला जोडलेला डे बाय डी तुम्हाला तिथं दिसेल. त्यामुळे त्याचा काही एकदम इश्यू येणार नाही. ठीक आहे. अजून कुणाला काही अडचण आहे? हॅलो. हा बोला. हॅलो, नमस्कार सर. मी शीतल कांबळे. सर MA इतिहाससाठी ऍडमिशन घेतलेलं आहे. ते डॉक्युमेंट सगळे सबमिट केलेत, अगदी लिव्हिंग सर्टिफिकेट सुद्धा. पण तरीही ना माझं ऍडमिशन प्रोव्हिजनल दाखवतंय, कन्फर्म नाही दाखवतंय. एबीसीआयडी निघालाय, डे बाय डे निघालाय. ऐका तसं नाही ते. आता तुम्ही कुठं दिलं हे सगळं? कॉलेजवर दिलं बरोबर? शाहू कॉलेजला. हो हो शाहू कॉलेज? हो, कोल्हापूर. कोल्हापूरचं आहे ते शहाजी कॉलेजमध्ये ऍडमिशन करतोय आपलं. शहाजी कॉलेज सर. आता इथं परत आम्ही कोण कोल्हापूरमध्ये ऍडमिशन घेत असेल तर मी तुम्हाला परत एकदा कल्पना देतो की आपल्याकडे कोल्हापूरला आधी 2 कॉलेज होते, एक शाहू कॉलेज, एक शहाजी कॉलेज. आता शाहू कॉलेजमध्ये फर्स्ट इयरचे ऍडमिशन नाहीये, फक्त शहाजी कॉलेजमध्ये फर्स्ट इयरचे ऍडमिशन असतात. त्यामुळे ते आपण जेव्हा बोलतो, आपण जेव्हा सांगतो ना किंवा स्टडी सेंटर बद्दल, एक्झाम सेंटर बद्दल, त्यावेळी हे गोष्ट लक्षात ठेवायची. ओके सर. ठीक आहे. तर तिथं पहिल्यांदा तुम्ही आता कागदपत्र जमा केलीत की नाही, ती कागदपत्र त्यांच्याकडून इथं येतात आणि इथं आली की त्याची एलिजिबिलिटी होते. त्यामुळे ते प्रोव्हिजनल असलं तरी काही फरक पडत नाही. तुम्हाला एक्झाम फॉर्म भरता आला का? हो, भरला सर. भरा, फी भरा, एक्झाम फॉर्मची प्रिंट, फीची प्रिंट काढा आणि कॉलेजवर नेऊन जमा करा. ओके सर. ओके सर. थँक्यू सर. अजून कुणाचं काय अडचण आहे? महबूब पठाण, कुठला विषय आहे तुमचा? सोशॉलॉजी आहे सर. तो पाटोळे सरांचा नंबर आहे तुमच्याकडे? नाही आहे सर. पाटोळे सरांचा नंबर नाहीये तुमच्याकडे? नाही सर. मी नंबर देतो पाटोळे सरांचा, घ्या लिहून. हा सर. हा सर. एट नाईन 75 36 97 54. थँक्यू सर. त्यांना फोन करा. ते सोशोलॉजीचे आहेत, ते सोशोलॉजीचं सांगतील तुम्हाला. ठीक आहे. ओके सर. थँक्यू सर. बरं, अजून कुणाला काही शंका आहे?
बर, आता काही शंका नसेल तर आपण थांबूया. सर हा, ते शिवाजी युनिव्हर्सिटीचा एक ग्रुप केले म्हणे सर, ते ग्रुपला अजून आम्ही ऍड झालेलं नाही आहे. तुम्ही ऑटोमॅटिक ऍड कोण नाही होत. तुम्ही आता पाटोळे तेच सरांना लिंक. करा. बर सर. पाटोळे सरांना सांगा की मला असं विद्यापीठाच्या ग्रुपमध्ये ऍड करा म्हणून. हा, बर हो बर ठीक आहे बसलं. ठीक आहे सर. थँक्यू सर. हॅलो सर. फोन केला. हॅलो हा बोला. सर, पॉलिटिकल सायन्सला कोणते शिक्षक आहेत? पॉलिटिकल सायन्सला सचिन भोसले सर आहेत. घ्या नंबर. हा सांगा. तुम्हाला आता एक कॉलेजच्या याच्यावरून मिळाली का याची माहिती या वर्कशॉप? होय, शिवाजी युनिव्हर्सिटी मधून फोन आलेला. हा, मग ते ग्रुपला ऍड होण्यासाठीच. नाही ते झालं की खरं. आता ह्याला कसं जॉईन झाला तुम्ही? हे होय, ते ग्रुपला मेसेजेस केलेले म्हणजे का? शिवराज कॉलेज गडिंग्लज. हा, गडिंग्लजच्या ग्रुपला आला होता. ठीक आहे. 9158 9158 16 77 10. 16 77 10. हा, नाव काय ठीक आहे. म्हटलं? सचिन भोसले, डॉक्टर सचिन भोसले. ठीक आहे, थँक्यू. बोला, अजून कुणाला काय अडचण आहे? तर कुणाला काही अडचण नसेल तर आपण थांबूया. तुम्ही सगळ्यांनी आता एबीसीआयडी काढा. एबीसीआयडी असेल तर डे बाय डी काढा. डे बाय डी आणि एबीसीआयडी काढला असेल तर दोन्हीची प्रिंट काढून आपल्या स्टडी सेंटरला जमा करा. ठीक आहे, एवढी सूचना आहे. आणि कोण तुमचे मित्र वगैरे पण असतील ऍडमिशन घेतले त्यांना पण असंच सांगा. ओके सर. थँक्यू सर. तुम्ही खूप छान पद्धतीने माहिती दिली सर. त्यामुळे तुमचे धन्यवाद सर. धन्यवाद. सर्वजण थँक्यू सर. तुम्ही सर्वजण या मार्गदर्शन सत्राला जॉईन झालात त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार. थँक्यू. ओके सर.